गं गणपतये नमः. नमस्कार मंडळी, कसे आहात? गेले 4 दिवस गणराया ध्यानीमनी या एका आगळ्या वेगळ्या उपक्रमातून आपण रोज भेटतो आहोत. खरं तर गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या या गणेशोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना उत्साहानं खूप काही करायचं होतं. ढोल, ताशे, मिरवणुका, लेझिम, झांजा, रांगोळ्या, सजावटी अशा विविध प्रकारातनं उत्साहानं आपण हा गणेशोत्सव कित्येक वर्ष करत आलो आहोत. परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बघा ना, आपल्याला यापैकी कुठलीच गोष्ट करता येत नाहीये. परंतु अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करणारी आपली ही सगळी युवा पिढी अत्यंत कल्पकतेनं पुढे आली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शन, ऑनलाईन आरती आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद, चर्चासत्र आणि अगदी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा ऑनलाईन केले गेले. हे सगळं करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज कंबर कसून लागली आणि सर्व भाविकांना घर बसल्या या उत्सवाचा तितकाच आनंद घेता यावा म्हणून कार्यरत राहिली. या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्याच्या मानाच्या गणपतींचाही फार मोठा सहभाग आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करतच हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट बरोबर सहप्रायोजक होऊन या सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी आपल्या सगळ्या भाविकांना एका दिव्य अनुभवाचा लाभ घेता यावा असा प्रयत्न केलेला आहे. आपल्या हृदयात या गणरायाचं ईश्वरी रूप आपल्याला अनुभवता येण्याची ही अपूर्व संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. आपल्या सर्व कार्यक्रमांच्या प्रारंभी आपण गणेशाचं पूजन करतो. ही पद्धत का बरं असावी? गणेशाला आपल्या संस्कृतीमध्ये ओंकार म्हटलं जातं. संत तुकारामांनी सुद्धा आपल्या अभंगात म्हटलं आहे, ओंकार स्वरूप रूप गणेशाचे. अशा या गणेशाला आदिबीज असंही म्हटलं जातं. आदिबीज म्हणजे परमेश्वराची पहिली अभिव्यक्ती. सृष्टी उत्पन्न होत असताना जो काही पहिला ध्वनी म्हणजे ओंकार उत्पन्न झाला तोच गणेश आहे अशी आपली श्रद्धा आहे. याचा अर्थ परमेश्वराचं पहिलं प्रगटीकरण हे गणेश या रूपात झालेलं आहे. अशाच या परमेश्वराच्या अस्तित्वाचा आपल्याच हृदयात अनुभव घेता यावा म्हणून गणराया ध्यानीमनी या कार्यक्रमामध्ये आपण ध्यान करण्यास शिकलो. हे ध्यान करायला आपल्याला मदत व्हावी म्हणून पहिल्या सत्रामध्ये आपण शिथिलीकरणाचं तंत्र शिकलो. शिथिलीकरणातनं हळूहळू आपल्या देहाचं भान विसरत विसरत हलकेच आपण आपल्या हृदयातल्या ईश्वरीय प्रकाशावर स्थिर होऊ शकतो का असा एक प्रयत्न केला. आपल्या सर्व धार्मिक विधींमध्ये पारंपरिक जप, स्तोत्र पठण यामध्ये हेतू हाच आहे की आपली बहिर्गामी दृष्टी अंतर्गामी व्हावी. आपण ईश्वरी ऊर्जेशी तादात्म्य पावावं. तर असा हा ईश्वर निश्चित कुठे आहे? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ईश्वर आहे असं आपण तत्वज्ञानात तर म्हणतोच, पण हा हृदयात वसलेला आहे. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, असे एक सुप्रसिद्ध भक्तिगीत बाबूजींच्या आवाजातला आपण ऐकलेलंच आहे. तर हा हृदयातला भगवंत जर अनुभवायचा असेल तर आपल्याला हृदयाकडे वळलं पाहिजे आणि हार्टफुलनेस ध्यानातून हे चैतन्य आपल्या हृदयात अनुभवायचा एक आपण प्रयत्न करत असतो. या चैतन्याशी एकरूप होण्यासाठी म्हणून आपल्याला एक छोटंसं तंत्र या पहिल्या दिवशी शिकवलं गेलं आणि ते म्हणजे
शिथिलीकरण. या शिथिलीकरणातून ध्यानात जात असताना काही क्षण आपण एकदम हरवून गेलो असा अनुभवला असेल. आणि हरवण्याचा हा एक छोटासा क्षण म्हणजेच छोटीशी समाधी अवस्था आहे. पण अशी समाधी अवस्था काही क्षण का विना आपल्याला अनुभवायला मिळाली, ही मात्र मोठीच उपलब्धी आहे. दुसऱ्या दिवशी आपण विघ्नहर्त्याला पूजलं. विघ्नहर्ता म्हणजे आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर करणारा. गणपतीचंच ते एक नाव आहे. पण हे करत असताना आपण आपल्या स्वतःमध्येच असलेल्या चैतन्याला साथ देतो. आणि ही साथ त्या चैतन्यापर्यंत पोहोचावी म्हणून जे जे आपल्या मनामध्ये विविध विकार आहेत, हे विकार दूर करण्यासाठीचे आपण प्रयत्न करतो. ही सगळी विकाररूपी विघ्न आपल्यातून निघून जावी अशा पद्धतीने आपण गणरायाला प्रार्थना करतो आणि म्हणतो, विघ्नहर्त्या, आमची सगळी विघ्न तू दूर कर. पण ही विघ्न म्हणजे निश्चित काय? तर आपल्याला त्या दिवशी असं सांगितलं गेलं की वेगवेगळे ठसे, वेगवेगळे विकार जे आपल्या मनावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव उत्पन्न करतात, ज्यामुळे आपण आपलं वागणं, विचार, आचार हे सगळं बदलत राहतो. या विकारांमुळे बदललेले आचार विचार हे आपल्या विविध निर्णय प्रक्रियेमध्ये मोठा बाधा उत्पन्न करत असतात आणि ते स्वाभाविकपणे आपण करत असलेल्या कामाच्या यशाला सुद्धा प्रभावित करत असतात. त्यामुळे हे विकार आपल्या मनावरून निघून जावेत, हे ठसे आपल्या मनावरून निघून जावेत, यासाठी आपण हार्टफुलनेसची शुद्धीकरण प्रक्रिया काय आहे हे त्या दिवशी आपण पाहिलेलं होतं. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती अशा पद्धतीचा श्लोक आपल्यापैकी बरेच जण सकाळी उठल्या उठल्या म्हणत असतील आणि आपल्या नित्यकामाला सुरुवात करत असतील. हा श्लोक म्हणण्याचं कारण एकच आहे की दिवसाची सुरुवात परमेश्वराचं नाव घेऊन करावी. का बरं? काय हेतू असावा? गणेशाचं सिद्ध असलेलं अथर्वशीर्ष असं स्तोत्र ते तरी का बरं म्हणावं? या स्तोत्रामध्ये गणेश हा किती श्रेष्ठ आहे, किती शक्तिवान आहे आणि तसा सर्व समावेशक आहे याचं वर्णन आहे. आणि हे सगळं वर्णन करत असताना हे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनामध्ये स्वाभाविकपणे हा भाव उत्पन्न येतो की हा गणेश किती महान आहे, ही शक्ती किती मोठी आहे आणि त्याच्यापुढे आपण किती किती क्षुद्र आहोत, किती छोटे आहोत. ईश्वरीय शक्तीची महानता आपल्या मनामध्ये ठसावी आणि मग हळूहळू त्यातून आपल्या मनामध्ये एक शरणागत भाव उत्पन्न व्हावा, हाच यामागचा खरं तर उद्देश आहे. अथर्व म्हणजे अविचलता ही पण आपल्या मनामध्ये यावी, जेणेकरून आपल्या कृतीमध्ये एक निश्चय असेल आणि आत्मविश्वास असेल. या उपासनेचा स्वाभाविक परिणाम म्हणून त्या महान चैतन्याप्रती आपल्या मनामध्ये शरणागती उत्पन्न व्हावी आणि आपण आपले सर्व व्यवहार शरणागत आणि लीनपणे करण्यास सुरुवात करावी. आणि मग एकदा शरणागत अवस्था उत्पन्न झाली की तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता, हा भाव नित्य आपल्या मनामध्ये राहतो. आपल्याला हे कळत राहतं की मानवी प्रयत्न हे कितीही म्हटलं तरी सुद्धा ईश्वरीय शक्ती पुढे खुजेच आहेत. त्यामुळे आपल्या प्रयत्नाबरोबरच ईश्वराची जर का साथ नसेल, ईश्वराची जर का आपल्याला मदत नसेल, तर आपल्याला प्रगती करता येत नाही. आणि म्हणूनच हार्टफुलनेसच्या प्रार्थनेमध्ये आपण असं म्हणतो की आत्ताची जी काही आमची गोंधळलेली स्थिती आहे, त्या स्थितीमधून बाहेर काढणारा तूच एकमात्र
स्वामी आहेस, तुझ्याशिवाय तरणोपाय नाही. प्रत्येक भाव, प्रत्येक काम या शरणगत भावानं आपण करत राहिलो तर आपण करत असलेल्या कामांचा बोजा आपल्यावर राहत नाही. आपण केवळ एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण, की जे उपकरण परमेश्वर चालवतो आहे, या भावनेनं करत केलेलं काम हे स्वाभाविकपणे एक ईश्वराची पूजाच ठरतं. गणेशोत्सवाच्या या कालावधीमध्ये आपण अत्यंत उत्साहानं अनेक देवतांच्या, संतांच्या आरत्या करतो. आणि या सगळ्या आरत्या संपल्या की मंत्र पुष्पांजलीमध्ये एक श्लोक आपण कायम म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायती समर्पयामी. म्हणजे इतक्या साऱ्या देवदेवतांच्या आरत्या म्हणून सुद्धा त्या सगळ्या आपण शेवटी अर्पण कुणाला केल्या तर नारायणाला. काया, मन, वाचा, इंद्रिय, बुद्धी, स्वभाव या सगळ्याचा उपयोग करून आपण जी जी काही कर्म केली ती सगळी कर्म शेवटी आपण अर्पण कुणाला केली तर नारायण. इथे आपण असं पाहिलं पाहिजे की वेगवेगळ्या देवतांना आपण वेगवेगळ्या नावांनी हाक मारली, त्यांची पूजा केली, आरती केली, आणि तरी सुद्धा शेवटी हे सगळं पुण्य अर्पण कुणाला केलं तर नारायणाला. याचाच अर्थ असा आहे की परमेश्वराची नावं जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा आपण केलेली साधना, आपण केलेली पूजा ही त्याच दिव्य ईश्वरीय ऊर्जेला जाऊन मिळत असते. त्या पुढच्या सत्रामध्ये आपण आपल्या विकाराची रूप आणि त्या विकारांपासून मुक्ती कशी मिळवायची याचा थोडासा अभ्यास केला. सध्याचा काळ हा फास्ट अँड फ्युरियस असा आहे. सगळं काही आपल्याला जलद गतीनं व्हावं असं वाटतं. सगळ्या परिणामाचे, सगळ्या कामाचे अतिशय फास्ट रिझल्ट आपल्याला मिळावे अशी आपली अपेक्षा असते. आणि स्वाभाविकच हार्टफुलनेसच्या या 3 दिवसाच्या मांडणीनंतर आपल्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सलग काही दिवस साधना केल्यानंतर काही गोष्टी मिळतील हे ठीक आहे, पण आम्हाला त्वरित काहीतरी सोल्युशन पाहिजे आहे. आमच्या मनामध्ये तणाव उत्पन्न झाला, आमच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न झालं, आमच्या मनामध्ये भय उत्पन्न झालं, तर आम्हाला याच्यापासून लगेच रिलीफ मिळण्यासाठी हार्टफुलनेसमध्ये काही आहे का? तर त्या दृष्टीनं त्या दिवशी आपण या छोट्या छोट्या विकारांपासून कशी मुक्ती मिळवायची, ज्याला आपण हार्टफुलनेसमध्ये डिटॉक्सिकेशन म्हणतो, तर ते तंत्र काय आहे ते आपण थोडक्यामध्ये शिकण्याचा प्रयत्न केला. गेल्या 4 दिवसामध्ये गणरायाच्या कृपेनं त्याला आपल्याच हृदयात अनुभवता येईल का असं आपण पाहिलं. अत्यंत कृतज्ञ भावानं गणरायाच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला. चला आज पण याच भावनेनं गणरायाची प्रार्थना करूया. त्याची ती दिव्य ऊर्जा, ती दिव्य शक्ती आपल्या हृदयामध्ये आहे का याचा अनुभव थोडा वेळ ध्यान करून घेऊया. शिथिलीकरण करत आपल्या हृदयातील प्रकाशरूपी ईश्वरी अस्तित्वाचा अनुभव घेऊया. चला तर शांतपणे डोळे मिटून बसा. शरीराचे सगळे अवयव शिथिल सोडा. पायाच्या बोटापासून सुरुवात करत हळूहळू बोट, चवडा, तळवा, टाच, घोटा हे सगळं एकदम शिथिल करा. लक्ष हळूहळू पायाच्या पिंढऱ्यांकडे वळवा. पिंढऱ्या ढिल्या करत लक्ष गुडघ्याकडे वळवा.
हे करत असताना ऊर्जा जमिनीकडून हळूहळू वर सरकतीये असा अनुभव घ्या. गुडघे आणि मांड्यांचे स्नायू एकदम शिथिल करा. आता लक्ष हलकेच कमरेकडे वळवत कंबर, खुबा याचे सगळे स्नायू एकदम शिथिल करा. श्वासोच्छ्वास संथपणे सुरू राहू द्या. लक्ष हलकेच पोट, पोटाचे स्नायू, पोटातले अवयव याच्याकडे वळवत त्याच्यावरचा सगळा ताण काढून टाका. हळूहळू छाती, करगड्या, खांदे एकदम शिथिल करा. दंड आणि हाताची कोपरं पण पूर्णपणे तणावरहित करा. हाताच्या पुढचा भाग, मनगट एकदम शिथिल करा. श्वासोच्छ्वास संथपणे सुरू ठेवा. हाताची बोटं पण ढिली करा. लक्ष हलकेच पाठीकडे वळवत वरपासून एक एक मणका शिथिल करत पूर्ण पाठ तणावरहित करा. मान, गळा यावरचेही स्नायू एकदम ढिले करा. लक्ष हलकेच चेहऱ्याकडे वळवत चेहरा, कपाळ, डोळे, गाल याचे सगळे स्नायू एकदम शिथिल करा. आपलं शरीर पूर्ण तणावरहित झालंय, हलकं झालंय असा अनुभव घ्या आणि हलकेच आपल्या हृदयाच्या ठोक्यांकडे निरखून पहा. आपल्या हृदयाचे ठोके जिथे ऐकू येतात त्या ठिकाणी परमेश्वर एका दिव्य ईश्वरीय प्रकाशाच्या रूपानं आहे आणि त्या प्रकाशामध्ये आपण हळूहळू विरघळून जातो आहोत. या भावनेवर ध्यान सुरू करा. ध्यान करत असताना अन्य कुठलेही विचार मनात आले तरी मनाला हलकेच सूचना देऊन परत ईश्वरीय प्रकाशावर स्थिर होण्याचा प्रयत्न करा. ध्यान सुरू करा. मनाला अथर्व म्हणजेच अविचल दृढ करण्यासाठी ध्यान केलं पाहिजे हे आव्हान आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आणि यासाठी हार्टफुलनेस संस्था आपल्यासाठी ध्यानाभ्यासाचे विविध पर्याय उपलब्ध करतात. कॉलेजेस, ऑफिसेस, कारखाने त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यावसायिक संस्थाच्या ठिकाणी हार्टफुलनेस अशा पद्धतीचे ध्यान प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. वय वर्षे 15च्या पुढील सर्व स्त्री पुरुष या कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकतं. गणराया ध्यानी मनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकमेकाला परिचित झालो आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं व्हर्च्युअली आपण एकमेकाच्या जवळ आलो. गणेशोत्सव मंडळांचे सर्व मान्यवर विश्वस्त आणि कार्यकर्ते यांच्या पुढाकारामुळं हे साध्य झालं. त्यामुळे त्यांचं मनःपूर्वक आभार मानलंच पाहिजे. एका ईश्वरीय कार्यासाठीच आपण व्हर्च्युअली जरी जवळ आलो असलो तरी सुद्धा ध्यानाच्या नित्य अभ्यासानं आपण हृदयानं एकमेकाच्या जवळ यायला पाहिजे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रतिवर्षी सर्वजण गणरायाचं मिरवणुका काढून वाजत गाजत विसर्जन करत असतात. मूर्तीचं जरी विसर्जन करत असले तरी सुद्धा सगळ्यांच्या भावना अशा असतात की हा गणराया अनंत आहे, म्हणजे याला अंत नाही. मूर्ती विसर्जित केली परंतु गणरायाचं जे एक तत्व आहे, ऊर्जा स्रोत आहे, तो मात्र अखंडच आहे. हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट हेच म्हणत आहे की परमेश्वर हा असाच अनादी आणि अनंत आहे.
आणि तो आपल्या हृदयामध्ये आहे. चला आपण जास्तीत जास्त संख्येनं उत्साहानं ध्यान करायला शिकूया आणि हृदयानं एकमेकाच्या जवळ येऊया. गणरायाच्या चरणी ही प्रार्थना करून पुन्हा भेटण्यासाठी थांबूया. गणपती बाप्पा मोरया. शांततेचा उगम हा आपल्या अंतरातून होत असतो. तिला इतर कुठेही शोधू नका. हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट म्हणते की ही शांतता व्यक्तिगत प्रशिक्षकासोबत अनुभवा. ध्यान करा. शिथिलीकरण आणि ध्यानाद्वारे स्वतःशी नव्याने संवाद साधून नवोन्मेषाची अनुभूती करा. या पुढील कालावधीमध्ये दिनांक 28, 29 आणि 30 ऑगस्टला सकाळी 8 ते 11 किंवा संध्याकाळी 5 ते 8 या वेळात आपल्या सोयीनुसार केवळ 45 मिनिटं काढा. खालच्या लिंकवर नोंदणी करा आणि सलग 3 दिवस ध्यानाच्या कार्यशाळेचा आपण अनुभव घ्या. याबरोबरच या आधुनिक गतिमान काळाच्या गरजा लक्षात घेऊन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटनं हार्ट्स ॲप हे एक नवीन ॲप विकसित केलं आहे की ज्याचा उपयोग करून साधक दिवसभरात कधीही आणि कुठेही प्रशिक्षकाकडून ध्यानाचा अनुभव घेऊ शकतो. आपल्याला अत्यंत सुलभ अशा पद्धतीनं हे ॲप वापरता येऊ शकतं. हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट अशा पद्धतीनं अनेक सोयी ध्यानासाठी म्हणून साधकांसमोर ठेवत आहे. तर या सगळ्या ऑफर्सचा साधकांनी सकारात्मकतेने विचार करावा. आपली हृदय आनंदानं भरून घेण्यासाठी म्हणून हार्टफुलनेस ध्यानाचा प्राधान्याने विचार करावा आणि हार्टफुलनेस ध्यानाचा अभ्यास सुरू करावा. हीच सर्वांना नम्र विनंती.